पुण्याचे पालकमंत्री म्हणतात गुन्हेगारी संपली पाहिजे, पण त्यांनी पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत पुण्यात सगळीकडे कसे उमेदवार दिलेत हे तुम्ही पाहताय, अशी टीका मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर केली। मुरलीधर मोहोळ विद्यमान खासदार आहेत, विमान उड्डयन नागरी विमान उड्डयन राज्यमंत्री आहेत, महत्त्वाचे नेते आहेत। पुण्यात गुन्हेगारीत चर्चेत असलेल्या दोन टोळ्या यंदा निवडणुकीच्या रिंगणातही एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकणार आहेत। अजित पवार गटानं अंधेकर कुटुंबातील सध्या तुरुंगात असलेल्या दोन महिलांना तिकीट दिलंय, त्यामुळे अजित पवारांवर टीका होते आणि आता थेट मुरलीधर मोहोळांनी नाव न घेता केलेल्या या टीकेमुळे आता याला वेगळेच रंग भरणार आहेत। या निमित्तानं पुण्याच्या अजित पवारांच्या वर्चस्वाला हळूहळू शह देण्याची सुरुवात आहे का? इतर वेळी कोणतेही आक्रमक विधान करण्यासाठी कधीही प्रसिद्ध नसलेले मुरलीधर मोहोळ हे विधान करतायत, याच्या मागचं कारण काय, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही। नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे, आणि त्यामुळे खरं तर कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा। तर अशा प्रकारे मुरलीधर मोहोळ आता थेट नाव न घेता जेव्हा सुचवू पाहतात, तेव्हा अजित पवारांना हा भाजपनं मारलेला टोला म्हणायचा का हे पाहणं गरजेचं आहे। अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत, मोठ्या पदांवर राहिलेले आहेत, पुण्यासारख्या शहराचे ते पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचेच पालकमंत्री आहेत, आणि त्यांच्याच पक्षाकडनं गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी देण्यात आल्यामुळे ते टीकेची सध्या झोड सहन करतात। ज्ञानेश्वर सौतमल पुण्याहून आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। ज्ञानेश्वर, मुरलीधर मोहोळ कधीही अशा राजकीय टीका टोमण्यासाठी प्रसिद्ध नाहीत, अशासाठी ओळखले जातात। ते एकच पुण्याचे दादा, ते म्हणजे चंद्रकांत दादा, पण मुरलीधर मोहोळ जेव्हा ही टीका करताय त्यावेळी त्याच्या मागचं राजकारण काय? अर्थात आपण पुणे महानगरपालिकेची निवडणूक पाहतोय, तेव्हा पुणे महानगरपालिकेची निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा पद्धतीची थेट लढत आपल्याला या सगळ्या निवडणुकीमध्ये बघायला मिळते आहे। जरी राज्यात हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले तरी पुणे महानगरपालिकेत दोघांचे विरोधी असलेले हे दोन्ही प्रमुख पक्ष, आणि या दोन प्रमुख पक्षांपैकी दोन प्रमुख नेते कोणते असतील तर भाजपकडून ही सगळी निवडणूक मुरलीधर मोहोळ लीड करताना आपल्याला बघायला मिळतात। पालकमंत्री अजितदादा राष्ट्रवादीकडून स्वतः 8-8 दिवस पुण्यात स्थान मांडून या सगळ्या निवडणुकीचं नियोजन करताना बघायला मिळतात, आणि आता प्रचार सुरू झालेला आहे एक प्रकारे, आणि टीका जी आहे ती मुरलीधर मोहोळ यांच्याकडून थेट पुण्याचे पालकमंत्री यांनी कशा लोकांना दक्षिणेपासून पश्चिमेपर्यंत उमेदवारी दिली, अर्थात गुन्हेगारी ज्या ज्या उमेदवारांची पार्श्वभूमी आहे त्यांना उमेदवारी दिली, अशा पद्धतीचा प्रश्न विचारल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्र्यांनी कोणत्या लोकांना उमेदवारी दिली हे पहा, अशा पद्धतीचा थेट पालकमंत्री असा उल्लेख करत अजित पवारांवर मुरलीधर मोहोळ यांनी टीका केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कारण अजित पवार यांच्या पक्षाकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेक नेत्यांना, त्यांच्या घरातल्या लोकांना तिकीट दिल्याची सगळी जी यादी आहे ती जाहीर आपण सगळेजण पाहतो। इंटरेस्टिंग आहे ज्ञानेश्वर, लक्ष ठेवून असूयात यापुढे आणखी काय काय विधानं दोन्हीकडनं ऐकायला मिळणार आहेत। आता बारी आहे ती अजित पवारांच्या पक्षाची।